जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय जय जय. कळलेच नाही ज्ञानोबाचं ज्ञान कसं, कळलेच नाही तुकोबाचं चैतन्य कसं, कळलीच नाही जनाबाई तर भक्ती कशी, कळलीच नाही मुक्ताबाई तर सामर्थ्य कसं कळणार, कसं कळणार. करा ना विचार. बंगले बांधले तुम्ही पण घरात ज्ञानेश्वरी नाही तुमच्या. तुकोबारांच्या भाषेत आग लागो अशा बंगल्यांना. आग लागो नाही पण लागो बाबा. अरे ज्या गोष्टीचा स्वाभिमान बाळगायला पाहिजे त्या गोष्टीची लाज वाटून घेतात आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा स्वाभिमान बाळगतात. तुळशी स्वाभिमानाने बाळगली पाहिजे तिची लाज वाटवून घेतात. ज्या गोष्टी धर्मात बसत नाही त्या मात्र स्वाभिमानाने स्टेटसला ठेवतात. आज इकडे ढाब्यावर गेलतो, उद्या तिकडे गेलतो, आज ह्या ब्रँडची घेतली, उद्या त्या ब्रँडची घेतली. हे स्टेटसला ठेवायची गोष्ट आहे. लाज वाटली पाहिजे या गोष्टी स्टेटसला ठेवताना. मला लई मजा आली पण यावर्षी 31 डिसेंबरला एकादशी होती. मला लई भारी वाटला. बाकी कसं मरायचं तसं मरू द्या पण 31 डिसेंबरला एकादशी होती आणि 1 तारखेला गुरुवार. कसं मरायचं तसं मला म्हणला. तुम्ही ऐकत नाही मी कॅलेंडर बदलतो. ऐकणारच लोक. बरं आता हे झालं ऐकणाऱ्यांसाठी आणि मानणाऱ्यांसाठी. मानतच नाही त्यांना कायच करावं. अवघडच आहे देवा. यांच्या समोर कपाळ मोक्ष गेला तरी हे ऐकणार. खरं सांगू का बदलापूरकर, देवाने माझं ऐकावं. पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. मी तुम्हाला सांगते दादा, अशी मजा करीन महाराष्ट्राची ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. जी एखादाच करताय त्याचा ऊस असा हिरवा गार करणार आपण. आणि जी सोमवारी खाताय त्याच्या बांधाला टुबुक सुद्धा पुढे असं जळवणार. पण खरं सांगा देव नाही हो माझ्यासारखा. देव लई प्रेमळ आहे. उच्च नीचे काही मेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती. फारच प्रेमळ आहे माझा बाप. त्याच्यामुळेच लोक त्याची कृतज्ञता बाळगत नाही. म्हणून तर लोक गर्वाने इतकी बोलून गेली की देवाला विसरून गेली. अवघड आहे देवा. असू तू तुझ्या ठिकाणी आम्ही आमच्या ठिकाणी. पण विनंती आहे माझी, कीर्तनाच्या व्यासपीठावर शब्द देते मी महाराष्ट्राला. ज्या दिवशी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी, प्रत्येक मुखात हरिपाठ, प्रत्येक तरुणी तरुण काकडा करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांका करून आम्ही असेच नाही होत दादा. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. आम्ही फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माय माझ्या माऊलींनी इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतायत. देवाने अजून किती जागा सांगा. ऐश्वर्य म्हणाल आहे, नाव लौकिक म्हणाल आहे, सामर्थ्य म्हणाल आहे, समाधान म्हणाल खूप आहे, अलौकिक कुठून आलं? चरणी जगन्नाथा. तिथे फक्त मग रमवता आलं रे देवा. मग काय याती पुढं माझे तुम्ही कोण कुठला कसा देवा तुझ्यामुळेच केले. पण आजकाल शिकली सवरलेली माणसं आम्हाला म्हणतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू. कॉन्व्हेंट स्कूल आहे ना तुझं. तू कसा देवाला मानशील बाबा. इट्स वर्क. पण खरं सांगू देवाचं नाव घ्यायला कोणाचंही काम नाही. त्याला पुण्यवानच व्यक्तिमत्व कूळ पुण्यवान लागतो. कोणाचंही काम नाही. काही माणसं म्हणाले निघालतो कीर्तनाला गेलो नाही. काही म्हणले गेलतो बसलो नाही. काही म्हणले बसलो मधनं चालो पटलं नाही. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. अहो कीर्तन झाल्यावर एक हसत होता. म्हणलं झालं आत्ता का हसतोय हे म्हणणार ताई सुरुवातीचा विनोद आत्ता कळला. काय पुण्यवान म्हणायचं का दादा. तुमचं मन कीर्तनात रमत नाही, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुम्ही इथे स्थिरावत नाही. खरंच माझ्या पाहू तुमचा दोष नाही. ज्ञानोबाराय सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला धर्माच्या ठिकाणी बसवू देत नाही, कारण तुम्ही अधर्माने वागणारे माणसा. हे माझं मत नाही आहे. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे. तुका म्हणे नाड पाप ठाके. मग देवा आम्ही आनंदी माणसं आहोत कारण अनाथाचा नाथ आमचा मायबाप तू झालास. आणि पुण्यवानाला आनंद काय वेगळा दादा. अहो ज्याला सुख दुःखाची
दुःखाची व्याख्याच नाहीये. त्याला प्रत्येक गोष्टीत आनंदच आहे, त्याला दुःख कशाचं? तुकोबारायांची पत्नी गेली तरी तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परी या दुष्काळ पिढा गेली. काय वाटतं तुम्हाला? तुकोबाराय गरीब होते. 65 लाखाची सावकारकी तुकोबांची. पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचा 1000 म्हणजे तेव्हाचे लाख, तेव्हाचा 1000 म्हणजे आत्ताचा लाख, अशा हिशोबाने संपत्ती आहे. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. 25 बैलगाड्या. कर्जपत्र कळतात माऊली तुम्हाला? ज्या कागदावर लिहिलंय की मी ही मुद्दल तुला देतोय, त्या बदल्यात तुझ्या ह्या वस्तू माझ्याकडे गहाण आहे, त्याची लिखापडी म्हणजे कर्जपत्र. या कर्जपत्राच्या पोत्यांनी भरलेल्या 25 बैलगाड्या तुकोबांनी इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचं भावाचं घेतलं नाही त्यांनी. भावांनी सावकारकी कंटिन्यू केली. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही जगद्गुरु तुकोबांची श्रीमंती. तुकोबांचं काय घेऊन बसणार? तुकोबांच्या दोन्ही पत्नी श्रीमंताच्या घरच्या होत्या. तुकोबांची दुसरी पत्नी आवली टोपण नाव त्यांचं, जिजाबाई खरं नाव त्यांचं. पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई. जिजाबाई गुळवे सावकाराची पोरगी. 3600 एकर ऊस होता तुकोबांच्या सासऱ्याचा पुण्यात. ज्या गुंटेवारीवर आज आपण सगळे श्रीमंत झालो, त्या पुण्यात 3600 एकर ऊस होता. 1425 माणसं वन टाइम हाताखाली जिच्या वडिलांच्या. पण काय संतांच्या पत्न्या म्हणाव्या, नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची ती माय. तर काय 2 BHK आपल्या बापाचा. काय गर्व आहे आपल्याला. भांडत बोलू देत नाही आपण नवऱ्याला. भांडण, आणि खरं सांगू भांडू नये असा विषयच नाहीये संसारात, भांडावंच. पांडुरंग परमात्मा रखमाईचा रुसवा काढायलाच पांडुरंगाला आले पहिल्यांदा. पंढरपूरला यायचं कारणच रखमाईचा रुसवा होता. आणि याचा अर्थ जगाचं कल्याण करायचं विसरले असं नाही ना. विचारलं रखमाईनं कधीतरी पांडुरंगाला, विठ्ठला अहो नाव माझं केलं, कल्याण जगाचं केलं, रुसवा काढायला आणतात म्हणे माझा, मी तर मागे, तुम्ही पुढे उभे राहिला. विचारलं मला कुठल्या तरी भक्ताने, तुमचं देवाचं काही भांडण झालं का? अहो रुसलेलं तुम्ही अजून रुसलेलंच आहात का? अहो देवाच्या जवळ नाही उभ्या राहिला तुम्ही, आम्ही शोधत होतो तुम्हाला. अहो मागे आल्यावर कळलं तुम्ही पाठीशी उभे आहेत म्हणे रखमाई. कसं आहे ना भक्ता, विठ्ठलाला एकदा भक्ताचा विषय आला की माझं काही कळत नाही. मीही कधी त्याला विचारलं नाही का बाबा शेजारी उभं केलं नाही. विचारलं का एकदा? कशाला विचारायचं? काही झालं तरी मी रखमा पांडुरंगाचीच. जगाने स्वीकारावं नाही तर नाही स्वीकारावं, मी पाणीग्रहण केलंय त्या विठ्ठलाशी. काहीही झालं त्यांनी शेजारी उभं करावं नाही तर नाही करावं, मी मात्र अखंडितपणे त्यांचा संसार पातिव्रात्य सांभाळावा. तिला तर रखमाई म्हणावं. मग मीच विचारतो पांडुरंगाला, कसं काय बरं रखमाईला जवळ उभं केलं नाही तुम्ही? तुम्ही नाही पण माझा अधिकार आहे ना. भक्त गेला पांडुरंगाजवळ, का हो पांडुरंगा रखमाईला शेजारी उभं केलं नाही. अहो तुम्ही त्यांच्यावर रुसलात की त्या तुमच्यावर रुसल्या. लोक विचारतात तुम्हाला, तुला फारच व्याप बाबा, तुला काय करायचं? नाही नाही माझी बायको म्हणते, बघा बघा विठ्ठलानं सुद्धा रखमाईला पाठीशी उभं केलं. तुम्ही ही विठ्ठलासारखेच, बायकोकडे लक्ष देत नाही, तिला उत्तर देता येत नाही, म्हणून तुम्हाला विचारतोय. विठ्ठला खरं सांगा, का बरं रखमाईला पाठीशी उभं केलं? विश्वाचं कल्याण करता करता स्वतःच्या संसाराचा विसर पडला. पण खरं सांगू का, रखमाई सारखी पत्नी पाठीशी उभी असल्यावर चिंता कशाला? ती रखमाई माझा संसार सांभाळते, म्हणून तर जगाचा संसार सांभाळायला पांडुरंगाच्या मनगटात बळ येतं. मला विश्वास आहे तिच्यावर, मला विश्वास आहे तिच्यावर. ती शेजारी काय मागे काय मला कधी सोडून जाणार नाही. आणि याच विश्वासावर पांडुरंग परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हाच संसार असतो. संसार चालतो तो विश्वासावर, प्रेमावर आणि अगतिकपणावर. आजकालचा संसार चालतो तो स्वार्थावर, कंपॅबिलिटीवर. आजकालचा संसार चालतोय बराबरीच्या विषयावर. गेला आजकाल पंढरपूरला तर संसाराचा खरा विचार करा. रखमाईनं कधी शेजारी जागा मागितली नाही आणि पांडुरंगानं रखमाईवरचा विश्वास कधी कमी केला. काय राहिलंय तुमच्या नात्यात? चोथा. शब्दाला शब्द वाढवणारी माणसं आपण नात्याचा विचार करतो का? माझ्या शब्दामुळे एखादं नातं तुटलं जाईल, माझ्या माघारीपणा न घेण्यामुळे कोणाचं तरी मन दुखावलं जाईल, याचा विचार शेवटचा कधी मनात आलाय आपल्या? कसे आनंदी होणार आपण जर दुसऱ्याच्या आनंदात आनंदच मानता आला नाही? आनंदी व्हायचंय तुम्हाला? उत्तर देते मी तुम्हाला, ज्या दिवशी दुसऱ्याच्या आनंदात तुम्ही आनंदी व्हाल त्या दिवशी सगळ्यात मोठे आनंदी तुम्हीच असाल. पण आनंद दुसऱ्याच शोधला जातो स्वतः.
आनंद परमार्थात असतो, स्वार्थात नाही. आणि परमार्थ कोणाला म्हणावा किंवा वैष्णव कोणाला म्हणावं तर वैष्णव जनतो ते मी कहिये पीड पराई जाई. त्यावेळेस दुसऱ्याचं दुःख कळतं. आणि देवाला काय होतं, तुम्ही दुसऱ्यासाठी जगलात की देव तुमच्यासाठी जगायला निर्भीड आहे. अनाथाचा नाथ मग काय त्याचं कसं आहे ना देवा, साधावया भक्ती का नाही लाज. चोकोबांसाठी महार झाला, हृदयासाठी चांभार झाला, गोरोबांसाठी कुंभार झाला, नवीरसाठी सोनार झाला. अहो जनाबाईसाठी गौऱ्या थापल्या, कानोपात्याला पंढरीच्या गावाऱ्यात जागा दिली. सखूबाईसाठी सखू झाला, मुक्ताईसाठी धावत गेला, तुकोबांचा संसार सांभाळला. नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं, कुर्मदासांसाठी धावत आला. किती करशील देवा, अरे आमच्यासाठी मायबाप झाला. एवढं करू नये, आम्ही कृतज्ञ नाहीच. आम्हाला अजूनही जाणीव नाहीये की सगळं तुझ्यामुळे चाललंय. हे जे काही आहे ना, मीरा पकी कृपा सेवका महोद मीरा पकी कृपा सेवका महोद मीरा पकी मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा करती हूँ तुम कन्हैया मेरा नाम हो रहा करती हूँ तुम कन्हैया मेरा नाम हो रहा मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा मेरा आपकी कृपा सब काम हो रहा. विचारलं कोणीतरी लोक विचारत नव्हती, आज मागे पुढे फिरताय. ओळख दाखवत नव्हती, आज ओळख दाखवतात. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. कुणी दिलं, कुठून आलं, अहो कसं झालं. आता यांना कोणी सांगा. नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. बोलणारा मी पण बोलवणारा तो, करणारा मी पण करून घेणारा तो. नाव माझं पण बळ त्याचं, उभा मी पण मी उभा, कारण पंढरीचा बाप पाठीमागं माझा उभा. हे त्याच्यामुळेच तर काय गोड शब्द आहेत ना. चालवणारा दिसत नाही तरी चाललंय माझं. मेरी नाम चली नहीं है मंजिल भी मिल नहीं है. कहता नहीं हूँ कुछ भी, कहता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से हरि हरि काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करती हूँ तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करती हूँ तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. ये नाम हो रहा है, सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मी काहीच करत नाही देवा, तरी माझं चांगलं होतंय. हेच नवल लोकांना वाटतं. एवढे पाय खेचले, एवढा त्रास दिला, एवढं मागं ओढलं, एवढं नावं ठेवलं, एवढं अपमान केला, एवढा
सामर्थ्याने त्रास दिला तरी याच्या चेहऱ्यावर आनंदच. याला कोणी सांगा अनाथाचा नाथ. आम्हाला काय कमी बाबा. पैशाचा विषयच नाही लावायचा सुखासाठी आनंदासाठी. नाही तर पैशाचं म्हणाल अधिकाराचं म्हणाल तर विश्वात रावणासारखा श्रीमंत नाही. 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला, गाढव बळी गजानन सटवी करी बाळांपण ही सत्ता आहे रावणाची. सगळ्यात मोठा ज्ञानी, सगळ्यात मोठा शिवभक्त, धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. नाथ बाबा नाथ रामायणामध्ये वर्णन करतात. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास दिवसातला वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं फक्त सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. पूजेतनं उठला नाही, कोणाला कमळ आणायला सांगितलं नाही. इतका निष्ठावंत भक्त होता. पूजा तर पूर्ण करायचीच होती. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वं शिर कमळ म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण होता. पण भक्तीला जरा जरी अहंकाराचा लवलेश लागला मग मात्र समाधान गेलं म्हणजे गेलंच. पण एकदा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मग काही विषय नाही. चरणी जगन्नाथा मन तिथं रमलं की विषयच नाही बघा. मग काय देवाने तरी भक्तीच्या बदल्यात रावणाला काय कमी केलं. लंका कोणाची? भिका पाटलाची. तुम्ही तसं काय करता? मुद्दाम करता का? तुम्हाला माझी जिरवायची? ही माणसं मुद्दाम करतात. त्यांना महाराजाची जिरवायची असते. एके माणसं मुद्दाम बोलत नाही, मुद्दाम हसत नाही. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवत होती, आपल्यापेक्षा बारकी पण आपल्याला ज्ञान सांगत होती. अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. आता यांना कोणी सांगावं येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने आलं हित केले. आमचं काय गेलं माऊली? तुमचं म्हणजे कसं ना, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? म्हणला कंडक्टरला फसवला. म्हणला कस काय? मन म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. शाळेला कळलं महाराज. शाळेत आहात तुम्ही, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? अशीच गत आहे आपली. चाललंय आपलं, हसतोय आपणच. देवा असू दे, काय जायचं ते जाऊ दे, पण ह्याची भावी माझी असं जन्मोजन्मी तुझा पंढरीचा मार्ग केली. चंद्रभागे स्नान का मागे हिची ही नवी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुखाची सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. आमच्यासाठी गुणगायी न आवडी हिची माझी सर्व दोरी. आमच्यासाठी तुका म्हणे माझे, आमच्यासाठी सगळ्यात मोठं सुख काय असेल, आमच्यासाठी सगळ्यात मोठं समाधान काय असेल? तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माझ्या. मग काय माझे चित्त तुझे पाया मिठी पडली. मग काय तुका म्हणे माझे तुम्हा संतानवरी. चिंताच कशाची वाहे माऊलीचे करी लाभाविन त्याचे सर्वस्वही. मग अवघे त्रैलोक्य मम्माची बुवा मन इतकं देवाचरणी रमलं की आता माझंच मला कळे ना, माझी मज झाली छंद या नामाचा. म्हणून आमची मागणी एवढीच आहे, सांगडे बांधाने पांढाने भक्तीची. सांगडे बांधा बांधाने पांढा बांधाने भक्तीची. नारायण नामा
म्हणून तर मागणं एकच आहे, माझ्या मनाला तो छंद, माझ्या मनाला तो छंद. मनाचं काय घेऊन बसला चला ना मग घोष करू हरी आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती फक्त चरणी जगन्नाथा. बरं, हे मन इतकं बेकार आहे, विवेकाचे भुलवी संतोषाशी चाल लावी बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. या मनाला अहंकार झाला म्हणून तर रावण वाया गेला, नाही तर मर्यादा रावणालाही कळतच होती. लंका रावणाची नाही, लंका महादेवाची होती. लंका महादेवाची होती. लंकेचं स्थापत्य महादेवाचं. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला ब्राह्मण म्हणून बोलवलं होतं, कारण रावण जातीने ब्राह्मण. वर्ण काय रावणाचं? ब्राह्मण आहे. शास्त्रवेद मुखोद्गत आहेत त्यांच्या. इतकी सुंदर पूजा केली, असे सुंदर श्लोक आणि शुद्ध म्हणले. आधीच शिव स्वभावाने कसे शिवभोळा स्वभाव त्यांचा. इतके खुश झाले, रावणा काय गोड पूजा केली, काय मागायचं ते मागा. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बांगला घेऊन गेला. कळलं त्याला, कळलं. लंका होती कोणाची पण झाली कोणाची? टिकली का? लोकांचं घेतलं टिकत मग ते रामायण असो महाभारत असो नाही तर कलियुग असो, त्रेता द्वापार किंवा कलियुग, आतापर्यंत जंगली जंगली लोकांचं वरवाडलं, त्यांचा काटा काढला गेला. पण आज नवल वाटतं दादा, जर तुमचे किसनराव दादा 25 वर्ष सलग आमदार आहेत तर समाजाचं कल्याण त्यांच्याकडनं तेवढंच झालेलं असणार आहे. 5 वर्ष सलग 5 टर्म सोपं नाही दादा. हे काही जग साधं राहिलंय का? लोकांना काम करून सुद्धा पैसा लागतोच. लय अवघड आहे. बोलल्यावर वाईट वाटेल तुम्हाला, पण आपण जे लोकांना म्हणतो ना हे गुणाचे नाहीत, हे असे नाहीत, हे तसे नाही, काही अधिकार नाही आपल्याला कोणाविषयी बोलायचा, पण आपण गुणाचे नाही. कळतं? यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. गेलो तरी कुणासाठी बाबा? आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणून फाशीवर हसत हसत तुमच्या स्वातंत्र्यासाठी गेलो आणि तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गुलामीच्या पायदळी पुन्हा एकदा तुडवून दिलं. काय राहिलं सांगा ना? होय, आम्हाला फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गरज आहे. गाव, देव, देश, धर्म पेटलं तरी चालतंय, कोणाला काय करायचं दादा? आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचं नाव दारिद्र्य रेषा. इतके तर आम्ही प्रामाणिक माणसं. आमचं म्हणजे कसं ना देवा, चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर पकडले मशीनीनं. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर पकडले. अहो तीच मशीन भारतात आणली, भारतीयांनी मशीनच चोरून दिली. आम्ही म्हणजे बाबा सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे आमचा. आम्ही म्हणजे नादच करायचं नाही. देवाला फसवतो, माणसाला फसवायचं काय अवघड आहे? आमच्याकडे सगळं पैशावर येतात.
आमच्याकडे देव सुद्धा पैशावर आहे. ज्या देवाची प्रसिद्धी जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. नाही तर तुम्हीच मला सांगा, मुंबईकर लालबागचा राजा आणि घरातला गणपती तुम्हाला वेगळा आशीर्वाद देतो का? स्टेटस ऑफ हाय क्लास. देवानं हे दाखवून दिलं, तुम्ही किती VIP लाईन लावा, मी समुद्रात 1.5 दिवस बसून होतो घ्या दर्शन. तुम्ही इथे अहंकार केला, मी इथे ॲटिट्यूड दाखव. देवाच्या मनात आल्यावर कोणाचं काय चालतं दादा? वृक्षाची पानं हाले घ्याची सत्ता, असा माझा अधिकारी पांडुरंग परमात्मा कोणाच्या मंडला घाबरणार आहे का? असं आहे दादा. पण विनंती आहे माझी, देवाला ग्राह्य धरू नका, अंडरएस्टिमेट करू नका आणि स्वतःलाही करू नका. सगळ्यात मोठा परमार्थ आत्मविश्वासच आहे. सगळ्यात मोठा परमार्थ आत्मविश्वासच आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, आय विल डू इट, मी करू शकतो. अँड इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. हे सगळं तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुम्ही आयुष्यात जसा विचार कराल तसंच घडेल. थिंकिंग ऑफ लेवल असतं हे. देवाचं नाव का घ्यायचं असतं? थिंकिंग लेवल पॉझिटिव्ह होण्यासाठी. तुमचा आपला परमार्थच विचित्र आहे माहिती आहे. आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. आता कसं करावं ह्यांना? तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या बाबाचे. संत सांगून सांगून गेले, अहो कर्मावर विश्वास ठेवा, पण आमची बुवा माझीवरच ठेवायला लागली. लईच अवघड झालं ना देवा. देवाला तुमचं देव पण विसरून माणसं देवाला देव सोडून माणसाला देव मानायला लागली. नाही देवा, देव देव माणूस. आता हे आमची माणसं नाही म्हणतात, श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, मग तुम्ही करता? अहो तुम्ही एक नीट सांभाळा की. देवाची बराबरी करता. बरं तुम्हाला कोण म्हणलं देवानं केल्या? बरं जरी केल्या तरी का केल्या माहित आहे? 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, समाज स्वीकारणार आहे का आम्हाला? 7व्या अवतारामध्ये सीता पत्नी तुमच्या, तरी सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लावली समाजानं. आम्ही साध्या गवळ्याच्या गवळणी देवा, आमच्या पावित्र्याची पावती कोणाला दाखवत फिरायची? बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड कृष्णा, फुटलं की फुटलं रे. आम्हाला नको कलंकित आयुष्य. स्वाभिमानी हिंदू स्त्रिया आहोत आम्ही. जगता आलं तर नजर वर करून स्वाभिमानानं जगू, नाहीतर तुझ्या चरणावर जीव सोडायची हिंमत मनगटात ठेवलेलं सामर्थ्य आहे. चूक नसताना आम्ही का बरं शिष्य भोगू कृष्ण? त्याचा पाठीरागा जगन्नाथ, त्याला चिंता कशाची? विचारलं तुम्हाला कुणी कोण तुम्ही? ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आली. प्रत्येक मुलीला स्वाभिमान जगता यावं म्हणून माझ्या कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कान उघडून ऐका, त्यातल्या एकाही मुलीला साधा नजरेनं सुद्धा माझ्या कृष्णानं स्पर्श केला नाही. अवयवाचा त्या विषय लांबच चालला. तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी, आणि 8 बायका देवाकडं आल्या, देवानं केल्या नाही ते बोलायचं नाही. आणि राधा कृष्ण हे आत्म्याशी संलग्न आहे. रासलीलेमध्ये शरीराचा तीळ मात्र संबंध नाही. उगाच संत म्हणतात, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. प्रीत लगा दे जोत जगाने, प्रीत लगा दे जोत जगाने, गले से लगा ले मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली मुरली
मुरली पाने ओ बनसी बने. तू भेट दिला एकदा मन रमू दे तुझ्या चरणी. आम्ही आनंदी श्याम सावरी श्याम सावरी ओ मेरे श्याम सावरे. जाने कब होगा बने सारा तुझे मिल जाए सनी दुनिया छोड़ दूं. तुझे मिल जाए सनी दुनिया छोड़ दूं, छोड़ दूं. कुछ बातों नहीं दोबारा तुझे मिल जाए सनी दुनिया छोड़ दूं. तुझे बातों नको जो बारा बस. एकदा भेट बाबा आहे की नाही. एकदा भेटलं तरी सर्व सुखाचे अधिकारी झालो. मग काय सर्व सुख मिळायला लागतंच काय, फक्त परमानंद. तू भेट घे. तुझी आणि आमची भेट म्हणजे या ज्ञान भक्ती सहज बघतोय कवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुझ्या दारी आरवणी कळला देवा तू कोण आहे. तू कोण आहेस कळल्यावर कळलं देवा मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं देवा मी नाहीच आहे. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. माझं हे चंचल मन मला तुझ्यापर्यंत येऊ देत नाही देवा. हे जळेविनं बुडविती आगेविनं जाळीती न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रेविनं साधिती दोरेविनं बांधिती. हे ज्ञानी असे तरी वदिती पैज लावणी. हे चिकलेविनं रोविती पाशेविनं गोविती. कवना जोगेनं होती आतुवटपणे ज्याने सत्याचा भोकसा काढिला. मग आसत तृणकुटा भरिला हा दंबूर उडविला जगीही. हे ज्ञान निधीचे भुजंग हे विषय दरीचे भाग. हे भजना मार्गीचे मांग मार्गचे. लय आडवलं देवा या षडविकारांनी, या मननिर्मित षडविकारांनी. मग ह्यालाच म्हणलं चरणी जगन्नाथा. त्याला म्हणलं बघ जरा देवाला आवडे हे रूप गोजिले सगुण पाहता लोचन. सर्व सुखाचा अधिकारी झालो आणि काही कमी पडत नाही. विश्वास आहे. अहो माय मावल्या यांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही प्रपंच जरी नेटका केला तरी जगाचा बाप तुमच्या प्रपंचाची राखणदारी करतो. तुमच्या प्रपंच काहीच लागत नाही. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. का बरं? प्रपंच सांभाळला. 2 बायका तुकोबाला. तुम्ही लय कान देऊ नका, तुमच्यातून त्यांच्यात फरक आहे. तुम्ही काय गुणाचे मला वाईट वाटतं दादा. आता हे फक्त स्टेटस पुरतं राहिलंय. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. हे बोलतात फक्त माणसं, वागत नाही. बाईचा सन्मान करणारी माणसं फार कमी राहिली आहेत सध्या समाजात, खूप कमी. नजरेमध्ये पावित्र्य असावं तर जगाचा बाप दिसणार आहे तुम्हाला. स्त्रीला सन्मान देता आला पाहिजे तुम्हाला. सीतामाईकडे नजर वर करून पाहिली म्हणून दरवर्षी रावण जाळणार आहे. तुम्ही कधी स्वतःच्या मनातल्या रावणाचा विचार केलाय का? माझ्या मतानुसार त्या रावणापेक्षा आजचे बेकार आणि आजच्यापेक्षा तो बरा. विचारायला मर्यादा तरी कळायची. मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, उपभोगाचा विचार नाही आला का? छेद का? घाबरता रामाला? घाबरत असतो रामाला तर अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीचा अपमान लक्ष्मणाने केला. मला रामाला माझं सामर्थ्य दाखवायचं होतं. तुझ्यापेक्षा मी मोठा हे पटवून द्यायचं होतं म्हणून सीतामाईचं अपहरण केलं. पण जेव्हा सीतामाईच्या दारात उभा होतो तेव्हा भिक्षुक होतो. भिक्षांदेव माई म्हटलो त्यांना. अगं ज्यांना आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार आवडत तर रावणाची पण त्यालाही कळतं. ज्याला आई म्हणलं त्याला आईच म्हणावं, ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच म्हणावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. का ग? प्रत्येक वेळेस पोरीला सांगता की ग माय अगं पोरगी आहेस अवेळी बाहेर जाऊ नकोस. पोरगी आहेस मर्यादेत राहा. पोरगी आहेस नम्रतेत राहा. पोरगी आहेस नजर खाली करून चल. पोरगी आहेस मोठ्यानं बोलू नकोस. अगं पोरगी आहेस मोठ्यानं हसू नकोस. कधी पोराला म्हणलात का मुलगा आहेस मर्यादेत राहा? तुझ्या समोर नग्न पोरगी उभी राहिली तर तू तिच्याकडे आई म्हणून बघावं. एवढ्या चांगल्या संस्काराने वावर तर सगळ्यात मोठा पुरुषोत्तम तू असशील. ते पोराला नाही का कधी सांगावं असं वाटलं का? का तो पुरुष आहे म्हणून?
बाई ताकद फार बर का, फक्त स्वतःला बाह्य धरायचं. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. बाईला जे मॅनेजमेंट जमतं ते मोठातला मोठा उद्योजक करू शकत नाही. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. साधी गोळी माझी माय, पण अजूनही उरलेलं साबण दुसऱ्या साबणाला लावते का तर तेवढे ती कांगूळ काही तिला मॅनेजमेंट आहे तिचं ते. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीतनं माझी माय संसार उभा करते. कसरत माई म्हणू नको मी तिला. आई आहात का तुम्ही? बराबरी तुम्हीच तर करायची आणि तुम्हीच तर शिकवायची. आणि कसं रे दादा, काय पुढच्या पिढीला नावं ठेवायचं? आपण काय करतोय? म्हातारी माणसं नुसती म्हणतात पोरं वाया गेली, आजकालची मुलं वाया गेली, मुलं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. हे नाही दिसत तुम्हाला? मारुतीच्या वाटेवर बसून तुम्ही पत्ते चाळले, भिंगाच्या चष्म्यातनं तुम्ही राणी बघितली, तर तुम्ही गुणाचे. पोरं वाया गेली का हो? असं इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी कर, इतकं व्यसनमुक्त बदला बरोबर. तरीच येताना मला दुकानं दिसत होती ना, बघितली मला दुसऱ्या गावची असतील ती. सेल्फ ऑब्झर्वेशन करा. आपलं काय चुकतं म्हणजे आपण लेकरांना दोष देऊ शकतो. आम्ही म्हणायचं बापाला विठ्ठल समजा, तर बाप पीत असेल तर कसा विठ्ठल समजा. आम्ही म्हणायचं आईला रखमाई समजा, रखमाई चुकीचं बोलत असेल तर कशी समजा. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात लेकराला. जर तुमच्या गळ्यात माळ नाही, तुम्ही लेकराला घाल हे कुठल्या अधिकाराने सांगणार आहात? जर तुम्हाला हरिपाठ पाठ नाही, तुम्ही लेकराला पाठ कर हे कुठल्या अधिकाराने सांगणार आहात? पुरुषांचं मरू द्या. काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे. काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आहे आज आणा ना, पिंट्याला आवडतं मी चांगलं करते हो. बरं तुझ्या हाताला नॉनव्हेज चांगलं जमतं, दुसरं काय पोचतो आहे का? पोचतो मी तर दुसरं काय सात्विक करत मी हातानं काहीतरी पुण्याचं लक्षण ठेव जरा त्याला. हे काय पुण्याचं लक्षण वाटतं आहे नॉनव्हेजला चांगलं जमतं ते? आणि हे शिवलीला पाटील नाही, पुन्हा एकदा सांगते, शास्त्र सांगतं. 7 गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीत. सनातनात 7 गोष्टी चालत नाहीत म्हणजे नाहीच. तुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगयार्थ चौर्यम प्रदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरगम नयन्ते. घोरातलं घोर नरक आहे, तो आयुष्यभर त्याचा त्रासदायक राहणार जो या 7 गोष्टी करतो. कुठल्या? पहिला मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं चोरी, चौथं जुगार, 5वं शिकार, 6वं परस्त्रीगमन, 7वं वेश्यागमन. या एकाही लागल्या गोष्टीत जो माणूस आहे त्याला आयुष्यभर त्रास आहे. पुन्हा ओरडायचं नाही देवानं वाटोळं केलं म्हणून. त्या 7 गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीत, नकारात्मक आहे. निषेध कर्मात मोडतात. या 5 कर्माचे प्रकार: नैमित्तिक कर्म, नित्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, निषेध कर्म आणि काम्य कर्म. निषेध कर्म जे करायचे नाहीत आणि ते करायचेच नाही, नाहीच करायचे. काय जातं या 5-7 गोष्टी नाही केल्या तर? पण तसं ह्याच कराव्याशा वाटतात, हेच पाप आहे. बाकी सगळं सोडून हेच करावं असं वाटतं. हेच तर पाप आहे. नको माझ्यासाठी आनंद विठ्ठल. तुमच्या सत्याची एक पद्धत मला आवडली. खुर्च्या नाही ते थोड्याफार आहेत वृद्ध माणसांसाठी ठीक आहे, ज्यांना बसता येत नाही. खुर्च्या नसाव्या, कुठल्याच सत्यात नसाव्या, कुठल्याच कीर्तनात नसाव्या. दादा आले म्हणून आठवलं, जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन होतं. छत्रपती शिवाजी महाराज मातीतच मांडी घालून बसले कीर्तनाच्या पायाशी. तुकोबांनी पायाखालचं घोगडं काढलं, छत्रपतींना बसायला टाकलं. सांगितलं, राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात, जाणता राजा आहात, मातीत कशाला बसताय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगावं, बुवा. तुकोबांना बुवा म्हटलं जायचं. बुवा, आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणाशी आहोत तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद आहे. ज्या दिवशी संतांची बरोबरी करायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय आम्हाला कळतं कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे
हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं. हे हिंदवी स्वराज्य तुकोबांच्या शिकवणीवर चालू असलेलं हिंदवी स्वराज्य होतं ते साधं नाही झालं. आता होणार, फार वेळ नाही लागणार. आताशी राम आले, हिंदवी स्वराज्य यायला असं किती वेळ लागणार आहे मला, ते सुद्धा येणार. आजपर्यंत म्हणायचो बनाएंगे मंदिर, आज कीर्तनात म्हणतो बन गया आहे मंदिर. एवढं साधं मंदिरात आलंच मग कौतुकच आहे तो विषय. आणि आम्हाला तर फार आमचं कसं आहे ना देवा, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पिके गाई ओढल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, जळिता कांदिता जीविता ग बाई, स्वप्नीही न दुःख कोणी न देखवी डोळा, नामाचा गजर भय सुटले कळी काळा, तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. आमच्यासाठी श्रीमंती त्याच्यापेक्षा आमच्यासाठी संस्कृती ही जास्त महत्त्वाची होती आणि ती असणं फार गरजेचं. हे सत्ते वगैरे वगैरे ते आमदार साहेबासारखी माणसं आहे म्हणून होतं, नाही तर काही दिवसानं कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. विचारावं लागलं असतं, झापणा थोडा कीर्तन करणं चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ली. पोकळ बाबूचे ठोकेच बसले असते मला सांगायला. थोडं माणसाला जाणीव प्रत्येक गोष्टीची असली पाहिजे. मी आहे ना कीर्तनाच्या व्यासपीठावर कौतुकानं सांगेल, प्रत्येक गोष्टीची जाणीव असणं. आज मी मुलगी आहे तरी नजरवर कोण समाजात बोलतंय त्याचं कारण जर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मी त्यांचा गुणगौरव केलाच पाहिजे, ते कर्तव्य आहे.